पेडगावच्या मैदानावर आणि उद्याचं मैदान काही तासाच्या अंतरावर राहिले आणि बघू शकता इकडं अधिकारी पोलीस अधिकारी पण मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेत. कसं आहे मैदान काय आणि मैदान रेडी आहे आणि मला वाटते बुवा आता कायच राहिलं नसेल सगळं. तयारी पूर्ण झालेली आहे आपली. उद्या 7 वाजता पहिला गट टाकायची तयारी झालेली आहे. पण सगळ्यात महत्वाची सूचना अशी आहे, बैलगाडी संघटना आणि वरिष्ठांनी पण आम्हाला हे केलेलं आहे, सूचित केलेलं आहे की P-Live 3 आणि STC या 2 अधिकृत चॅनेलवरूनच आम्ही म्हणजे हे प्रक्षेपण करणार आहे. म्हणजे लाईव्ह कोणी पण करू शकतो, पण ड्रोनचं करा तुम्ही. आणि निकाल या दोघांचेच ग्राह्य धरले जातील. विषय दुसरा ड्रोनच्या संदर्भात, तर ड्रोन P-Live 3चेच P3 लाईव्हचेच पवन यादवचेच ड्रोन सेमीफायनल आणि फायनलला हे होतील, वर जातील. त्या व्यतिरिक्त कुणी ड्रोन उडवू नये. आता डिपार्टमेंटचे लोक वगैरे आलेत, त्यांनी आम्हाला ती सूचना दिलेली आहे. जर तसा कोण निदर्शनास आला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, कारण उद्या दिवसभर डिपार्टमेंटचे लोक इथं आहेत. तर कुणी अशा कारवाईला पात्र होऊ नका. फक्त पवन यादवचाच ड्रोन वरती सेमी फायनल आणि फायनलला जाईल आणि अधिकृत निकाल त्याच चॅनेलवर घोषित होतील. त्या लाईव्हचं आता जे वरिष्ठांच्या बरोबर आमचं बोलणं झालं की काय होतं, कॅमेरे दोन्ही साईडला आपण स्टँड केलेले आहेत, पण अँगल मध्ये जर समजा पाठीपुढे जर कॅमेरा असेल तर तुमच्या निकाल देण्यात जरा गफलत होते. तर जे निकाल रेषा आहे त्या निकाल रेषेवर ऍक्युरेट दोन्ही साईडनं पवन यादवचे कॅमेरे दोन्ही साईडनं आपण लावणार आहे आणि अधिकृत निकाल तोच असेल. मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की जे पवन यादव आहेत त्यांचं निकाल ऍक्युरेट म्हणजे लावताना त्यांचं कॅमेरा व्यवस्थित त्या अँगलने तुम्ही लावणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिपार्टमेंटचे अधिकारी आलेत मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं आहे की ड्रोन फक्त एकच वर उडवा किंवा म्हणजे ते पण त्याला पण परवानगी देण्यात आली, म्हणजे एकाच ड्रोनची परवानगी ड्रोनची परवानगी आम्ही काढलेली आहे आणि अधिकृत तोच ड्रोन वरती जाईल. इतर कोणीही ड्रोन उडवायचा प्रयत्न करू नका. डिपार्टमेंट दिवसभर उद्या आहे. एखाद्यावर कारवाई जर झाली तर त्याला आम्ही काही जबाबदार राहणार नाही. मैदानाबद्दल काय सांगचाल? उद्या पहिला गट किती वाजता सुटणार आहे? काय उद्या पहिला गट इथून 7 वाजता खाली जाईल आणि मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे. प्रेक्षकांना बाल्कनीची सोय केलेली आहे. वर नैसर्गिक देणगी आहे आपली, तिथं तुम्ही बसू शकता. बाल्कनीची पण तिकडे सोय आहे. बॅरिगेट आपण 800 850 फूट बॅरिगेट लावलेले आहेत. प्रेक्षकांनी हुलडबाजी काय कोणी करू नये. बॅरिगेटच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहावं, जेणेकरून साईडच्या गाडीला 1 नंबर आणि 10 नंबर गाडीला कुठलाही त्या बैलांना त्रास होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. तर मित्रांनो बघू शकता फाटीचा अंतर बुवा किती आहे? फाटीचं अंतर शार्प 960 फूट आहे. मोजायचं काम आता चालूच आहे. 960 आणि रुंदी साधारणतः 16 फुटाची रुंदी आहे. बरं मित्रांनो बघा, रुंदी 16 फुटाची. अगदी दोन गाड्या सुद्धा बसतात. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की 2 बैलगाड्या एकमेकाला घासून इथनं पळालेल्या आहेत, कडेपर्यंत पळालेल्या आहेत. बघा मित्रांनो, म्हणजे लागालागे कुठली अडचण नाही आणि जे काही गोष्टी कुठं खाळखडगे होतं ती पण भरून काढली तुम्ही? हो, सगळं भरून काढलेलं आहे. मध्यंतरी पावसामुळे काय नाळे पडले होते. फेऱ्याला काही लोक येतात, बरेच लोक फेऱ्याला येतात. फेऱ्याला 1-2च फाट्या वापरतात, त्यामुळे त्या पण फाट्यात थोडंफार हे झालं होतं. नाळे वगैरे आम्ही व्यवस्थित भरून काढलेले आहेत. बर. आणि उद्या म्हणजे खाली आसूड वगैरे काय, म्हणजे त्या गोष्टी काय, त्याविषयी काय सांगतो? बऱ्याच म्हणजे सुरुवातीपासूनच मी गाड्या नोंद करायच्या आधीपासूनच माझ्या प्रत्येक बाईटमध्ये हा शब्द आहे की कुणी काठी, आसूड, टोचा किंवा संघटनेनं बॅन केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही कुठल्याही वापरू नका. तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना किंवा सर्वोच्च न्यायालयाने जे आपल्याला निर्बंध घालून दिलेले आहेत त्याचे काटेकोर 101% तुम्हाला पालन इथं करावं लागेल, का तर करावंच लागेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे कुठं लपवून नेणं, हे करणं, आमचे कॅमेरे खाली असणार आहेत, आमची मुलं खाली चेक करणार आहेत. जर असं कुठं जर काही निदर्शन असं आलं आम्ही त्याच्यावर कारवाई करणार. आता स्वयंसेवक किती असणार आहेत? काय प्रत्येक येणारा माणूस हा इथला स्वयंसेवकच आहे, कारण स्वयंशिस्त या मैदानाची इतकी जोरात असते
की प्रत्येक जण नियम पाळतो, प्रेक्षक पण. आता काय थोडे लोक असतात लढबाजी करतात किंवा हे करायचा प्रयत्न करतात, पण तोही कुणी प्रयत्न करू नये. गावातले स्वयंसेवक आहेत, प्लस सातेवाडी असेल, वाकेश्वर आहे, वडूज आहे, कात्रकाटावची काय मुलं असतात, बोंबाळीची काय मुलं असतात, तिकडे दारपुडीची असतात, खटावची असतात. म्हणजे आमच्या पंचक्रोशीतली, म्हणजे थोडक्यात खटाव तालुक्यातली प्रत्येक गावातलं ज्यांना बाबा मैदानाविषयी आपुलकी आहे, म्हणजे रास्त मैदानाविषयी ज्यांना आपुलकी आहे, बरीचशी लोक प्रत्यक्ष आम्हाला मदतच करत असतात तिथं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पब्लिकचा जे आवर आहे इथं, जर पब्लिक बघितली की मोजता येत नाही. म्हणजे अगदी मधमाशाच्या प्रमाणे आपण मधमाशा मोजू शकत नाही, तसं इथलं पब्लिक मोजू शकत नाही असं पब्लिक असते. मग आजूबाजूला तुम्ही बॅरिगेड केलेच, पण बाकीचं पब्लिकचं कसं नियोजन खाली किंवा आतमध्ये किती बाहेर तास सोडणार आहे काय? एक नंबर तासाच्या पलीकडे जवळजवळ 20 फूट बाहेर पब्लिकची व्यवस्था केलेली आहे. एक नंबरचा तास साधारणतः 20 फुटाचा 16-17 फुटाचा एक नंबरचा तास आहे. ते लोक गाडी खाली सोडलेली हे वर खाली करण्यासाठी ते एक नंबरचा तास आहे. तिथून पुढं आपली 10 तासामध्ये राहणार आहेत. 10 तासाच्या पलीकडे 3 तास आहेत आणि त्या 3 तासाच्या पलीकडे बॅरिगेट आपल्याला लागलेलं आहे. म्हणजे 10 नंबर फाटीला कमीत कमी 30 ते 35 फूट मागं पब्लिक असणार आहे. एक नंबर फाटीला 20 फुटाच्या पाठीमागं पब्लिक असणार आहे. आतमध्ये येऊन जाणार नाही बॅरिगेड? अजिबात नाही, कुणालाही आत प्रवेश नाही. बरं, आता काय लोक पब्लिक आवरत नाही बुवा, त्यासाठी काय केले? नाही, स्वयंशिस्त पाळतात पब्लिक. असं आजपर्यंत कधी झालं नाही. भरपूर प्रमाणात लोक आली, पण असं कधी झालं नाही की प्रेक्षकांनी जास्त अतिपणा इथं केलाय. स्वयंशिस्तीनं सर्वजण हे करतात आणि तीच आम्हाला अपेक्षा आहे सगळ्याकडून. बरं, आता बुवा पुढच्या साईडला जर देवाने देणगी दिली तुम्हाला, आता हॉटेलचं पण बघा मित्रांनो, ह्या साईडला हॉटेल वगैरे, तिकडे कुठेही हॉटेलला त्यांनी थाराच दिला नाही. एक बाबा कसं होतं, काय वेळेस वडापावच्या गाड्याच्या ह्याच्यात बैलाला बाजू शकतं किंवा काय, म्हणजे गरम तेल असतं, काय असतं. तुम्ही भरपूर शिस्त लावली ह्या साईडला, तर मला वाटतं दुकानं लांब लावली ती. दुकानच नाही ह्या साईडला दुकान नाही का? तेच कारण कसं होतं, बैल बांधायला आपल्याला जागा पुरी पडते. दुसरा विषय, स्टेजच्या पाठीमागं एक नंबर फाटीच्या पश्चिम बाजूला पूर्ण दुकानांना आम्ही आखून दिलेलं आहे. तिकडेच त्यांनी दुकानं लावायची आहेत. एक साईडलाच खाऊ गल्लीचा विषय घेतलेला आहे तो. त्याच्या पुढे गॅलरी आहे, त्याच्या पुढे बॅरिगेट आहे. जरी एखादी गाडी नजर चुकीने समजा बुलली तरी बॅरिगेट आणि गॅलरीच्या पलीकडे जाऊन कुठं अपघात होऊ शकत नाही किंवा तेलानं बाजू. मित्रांनो पूर्णपणे मोकळं ठेवलंय, कारण का ते पश्चिम बाजू 10 नंबर फाटीच्या खालची बाजू जी आहे ती पूर्ण बाजू आम्ही बैलांसाठी ठेवलेली आहे. ही रास्त निर्णय घेतला तुम्ही. स्टेजच्या पुढं फक्त आणि फक्त लाईव्हच्या गाड्या असतील, त्याच्या पुढे कुठलंही वाहन नसेल. स्टेजच्या खाली सुट्टीच्या रेषेच्या तिकडं त्या साईडला सगळे हॉटेल वगैरे तिकडेच आम्ही. आणि टू व्हीलरला सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, टू व्हीलरचा भरपूर निर्णय घेतलाय, कारण कसं होतं, एवढी मोठी गर्दी असते आणि 20 रुपये म्हणजे मोठी गोष्ट नाही, कारण 1 लाखाच्या गाड्या, मला टू व्हीलरची किंमत 1 लाख आहे आणि 4-5 गाड्या जाते त्या तो महत्वाचा निर्णय घेतलाय गाड्यासाठी. कसं झालं, गेल्या वर्षी जरा शॉर्ट बसला आम्हाला, त्यामुळं आम्ही निर्णय घेतला. डिपार्टमेंटनं पण आम्हाला सांगितलं पे अँड पार्क ही योजना जरा तुम्ही राबवा. काही होत करू 8-10 मुलं एकत्र करून पे अँड पार्कचं त्यांनी वैयक्तिक चालू केलेलं आहे. त्याला लाईव्ह कॅमेऱ्याची म्हणजे सोय पण त्यांनी CCTVची केलेली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्वांनी त्याचा उपयोग करून घ्यावा. इतरच तर कुठेही वाहन लावू नये, आपल्या वाहनामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये. दुसरं सगळ्यात महत्वाचं, उद्या शनिवार आहे, आमचा स्थानिक वडूचा बाजार असतो. वडूज पेडगाव पुढं दिवडी वगैरे असंच बराच लांबपट्टा आहे, तिथली लोक बाजारला ये जा करत असतात. डिपार्टमेंटची सक्त सूचना आहे, तुम्ही मेन रोड सोडून तुमचा काही गाड्या कशाही पद्धतीने तुम्ही पार्क करू शकता आतमध्ये, पण मेन रोडला जर गाडी दिसली तर 100% डिपार्टमेंट कारवाई करणार, त्या गाडीवर तर करणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, जो मांडव्यात नाही येणार, म्हणजे दहिवडी भागातून जी गाडी येते किंवा दहिवडी साईडनं जी गाडी येते, मांडव्यातून मधनं शॉर्टकट आहे मित्रांनो. त्या शॉर्टकट मध्ये गेल्या वर्षी पण लय जणांना फटका बसलाय. शेवटी बैल उतरून चालत जाण्याची बारी आली, तर आता सुद्धा तिथनं टू व्हीलर सुद्धा येऊ शकत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे.
तिथं जरा पावसामुळे चिखल झालेला आहे, तर तिथनं गाड्या न आणता पुढं स्वामी समर्थ मंदिर आहे, तिथून राईट टर्न घेऊन वडूज पेडगाव रोडला तुम्ही मिळू शकता. कॅनलवरून कॅनलच्या पुढं गेल्यानंतर काळीच्या माळ्यातून एक रस्ता पेडगाव रोडला येतो, त्या 2 रस्त्याचा तुम्ही वापर करू शकता याच्यासाठी. सोन्या आता किती काम झालंय, काय आपलं किती अंतर राहिले, काय म्हणजे काय राहिले? काम काहीच राहिलेलं नाही, काम सगळं झालेलं आहे. 90% 10% म्हणजे फक्त छत वाढायचं राहिलंय. वारा आहे, संध्याकाळी वारं शांत होतं तेव्हा संध्याकाळी ते छत वगैरे वाढणार. बघा इथं एवढं मोठं मैदान आणि एवढ्या मोठ्या मैदानावर सोन्या मंडप चोराडे या साईडला बघू शकता, एकदम मस्तपैकी त्यांनी बॅरिगेट आणि ही पण बॅरिगेट एवढं जाम केलं की पब्लिक किती पण हे केलं तर ती आत येऊ शकत नाही. गेल्या वर्षी आपणच लावलेलं, गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी गर्दी जरा जास्तच असणार आहे, पब्लिकची संख्या जास्त असणार आहे, तरीही काही होणार नाही, हलणार सुद्धा नाही, पडणार सुद्धा नाही. ओके मित्रांनो, बुवा काय सांगचाल पब्लिकला किंवा गाड्या मालकांना काय सांगचाल? स्वयंशिस्तीने या सकाळी 7 वाजता मैदानाचे 1 ते 10 लॉट खाली जातील. त्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या गाड्या लागलेल्या असतील त्या पद्धतीने तुम्ही घरून निघा. येताना टपावर बसून येणं किंवा हुल्लडबाजी करणं. वडूजचा उद्या बाजार आहे, डिपार्टमेंटची सक्त ताकीद आहे की वडूजमध्ये इतरच तर कुठेही वाहन लावून कोणी थांबू नये. किरकोळ कुठं अपघाताला आपल्या वर्तणुकीमुळे कुठं अपघात वगैरे होऊ नये. सर्वांनी सुरक्षित या, खेळाचा आनंद घ्या आणि सुरक्षित माघारी जा. ओके. गेल्या वर्षी अपघाताचा विषय काढला म्हणून सांगतो, गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे जे पेडगावचं मैदान होतं, सकाळी लवकर पोरं बघण्यासाठी निघाले. उत्सुकता असते, एक आनंद असतो, एक छंद आहे, छंदासारखा बघायचा. जर तुम्हाला बघायचं असेल तर घरी बघून 4 लाईव्ह आले आहेत, तिथं पवन आहे, STC वाले आहेत, श्री गणेश लाईव्ह आहेत, आणखी इतर सगळ्यांच्या माध्यमातून उद्या मैदान बघायला भेटणार आहे. कुणी गडबडीने निघू नका. का गेल्या वर्षी ह्याच दिवशी ह्याच्या शामगावच्या घाटात पवन पितलावच्या गावचे 2 मित्र टू व्हीलरवरून येताना ट्रकाने उडवले, जागेच मृत्युमुखी पडले. असं काय होता नको. त्यामुळे येताना फक्त शिस्तीने या, मैदानाचा आनंद घ्या. काय 2 मिनिटं लेट आला तर काय मैदान तुमच्यासाठी संपणार नाही. 2 दिवस मैदान आहे, त्यामुळे इथं राहायची सुद्धा सोय आहे, त्यामुळे काही अडचण नाही, निवांत या. मित्रांनो बघा, प्रवासात येताना काळजी घ्या. कसं आहे, हिंद केसरी मैदान आहे, 100% नाद हा नादाप्रमाणे जोपासलाच पाहिजे. परंतु कुठंतरी गाडी ताणणे, कुठं काय करणे अशा गोष्टी करू नका. आपली काळजी घ्या. आपली काळजी आपण जगलो तर हा नाद आपण परत करू शकतो. धन्यवाद.